तर आज आपण बाप्पासाठी चॉकलेट मोदक बनवणार आहोत. तर इथे घेतलेलं आहे मी 1 वाटी फुल फॅट दूध. तर तुम्ही आपल्या रोजचं वापरामधलं दूध घेतलं तरी चालेल. तर बघा आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. तर यात आता आपण टाकायचं आहे 2 ते 3 चमचे साखर. तर इथे मी जाड साखर वापरलेली आहे. तुम्ही पिठी साखरचा सुद्धा इथे वापर करू शकतात. तर बघा आता ही आपली साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे. तर यात टाकायचं आहे आपल्याला आता 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट. तर बघा आता इथे मी ही डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. तुम्हाला जर आपलं घरचं किसलेलं खोबरं घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आणि हे डेसिकेटेड कोकोनट आता कुठेही मिळतं. आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे की आपलं हे एकाच दुकानात मिळतं दुसरीकडे मिळणार नाही असं काही राहिलं नाही. हे कुठे पण मिळतं. आणि बघा आता याने बरंच आपलं हे दूध आहे ते शोषून घेतलेलं आहे. आणि आता याला असा घट्टसरपणा आलेला आहे. तर असं आपलं हे खोबरं यात एकदम असं मऊ व्हायला पाहिजे. आणि आता या स्टेपला आपल्याला तो गॅस बंद करायचा आहे. तर इथे घेतलेलं आहे मी 2M कंपनीचं डार्क चॉकलेट. तर इथे मी 100 ग्रॅम चॉकलेट घेणार आहे. तर तिचे असे बारीक बारीक आपण पीस करून घेणार आहोत. म्हणजे ती लवकर मेल्ट होते आणि चांगली मेल्ट होते ती अशी पीस केल्यामुळे. तर बघा आता एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी ते काढून गॅसवर तिला मेल्ट करणार आहे. तर बघा आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आणि आता यात मी 1 चमचा बटर टाकणार आहे. तर हे बटर टाकल्यामुळे आपल्या चॉकलेटला खूप अशी शायनिंग येते. खूप छान अशी आपली ती चॉकलेट दिसते. तर मी नेहमी जेव्हा ही चॉकलेट मेल्ट करते तर मी त्यात बटरचा वापर करते. तुम्हाला जर बटर टाकायचं नसेल तर तुम्ही ऑइलसुद्धा इथे वापरू शकतात. ऑइलने सुद्धा चांगली शायनिंग आपल्या चॉकलेटला येते. तर बघा आता इथे आपली ही चॉकलेट चांगली मेल्ट झालेली आहे. तर बघा आपल्या ह्या चॉकलेटमध्ये असे बारीक क्रम्स नको. ते जर असले तर आपली चॉकलेट अशी चांगली होत नाही. तर इथे घेतलेलं आहे मी प्लॅस्टिकचा मोदकाचा मोल्ड. तर बघा आता आपल्याला असं कोटिंग करून घ्यायचं आहे चॉकलेटचं. तर आपण आता इथे थोडी थोडीशी चॉकलेट टाकून ते पूर्ण चारी बाजूनं मी असं राऊंड करून आणि मग जी आपली चॉकलेट राहिलेली असेल तर ती आता या भांड्यामध्ये मी ते काढून घेणार आहे. तर यामुळे काय होतं आपल्या ज्या मोल्डवरती चांगलं चॉकलेटचं कोटिंग हे तयार होतं. तर पूर्ण मोल्डवर मी हे असं चॉकलेट भरून घेणार आहे आणि त्यातली पूर्ण चॉकलेट ही अशी गाळून घेणार आहे. तर बघा आता इथे मी पूर्ण हे भरून घेतलं आणि पुन्हा आपली जी पहिली स्टेप केली ती स्टेप परत आपल्याला इथे करायची आहे. आणि हे आजूबाजूला जी चॉकलेट आलेली आहे आपली ते पुसून घ्यायची. आणि हे 5 मिनटासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तर बघा आता ही चांगली सेट झालेली आहे. आणि आत्ता करणार काय आहे मी तर ही थोडी थोडी चॉकलेट घ्यायची आणि चमच्याने आपल्याला त्याचं साईडचं जे आवरण असतं तर ते आपल्याला थोडंसं थिक करायचं आहे. म्हणजे काय होईल आपला तो मोदक जो आहे तर तो छान बाहेर येईल. तर हे पण सुद्धा आपल्याला 5 मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर बघा हे आता चांगलं सेट झालेलं आहे. आणि इथे आता आपण जे डेसिकेटेड कोकोनट बनवलं होतं दुधामध्ये तर त्याचे मी असे बारीक बारीक गोळे केलेले आहे आणि ते ठेवलेले आहे या मोल्डवरती. आणि आता याला वरून आपल्याला चॉकलेटने पूर्ण कव्हर करायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण चॉकलेट माझी टाकून झालेली आहे आणि फ्रीजरमध्ये मी 10 मिनिट हा मोल्ड ठेवलेला होता. तर बघा किती छान आपले हे चॉकलेट मोदक कसे बाहेर आलेले आणि शायनिंग बघा किती सुंदर दिसते आपल्या चॉकलेटची. तर हे असे मोदक आपले छान दिसतात. ते बटर टाकल्यामुळे खूप छान शायनिंग येते चॉकलेटला. तर बघा आता इथे मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते. अतिशय सुंदर आपला मोदक हा झालेला आहे आणि आपण जे कोकोनट टाकलं होतं ते पण खूप छान दिसतं आहे.